हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःच्याच ब्लाऊजचं बोटनेक ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बरेच व्हिडिओ 2-3 बघितले. स्वतःचं माप कशी घ्यायचे, प्लस स्वतःचं ब्लाऊज कटिंग कसं करायचं, स्वतःचं ब्लाऊज शिवायचं कसे, कुठे चुका होतात का, काय प्रॉब्लेम्स आहेत आपले, हे सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. पण अगोदर आता आपल्याला बोटनेक ब्लाऊज पण शिवायला आलं पाहिजे. आता बोटनेक ब्लाऊजचे भरपूर ट्रेंड चाललेले आहेत, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, बोटनेकमध्ये, प्रिंटिंगमध्ये, वर्कमध्ये, असे खूप सारे. तर त्यासाठी आपल्याला बोटनेक ब्लाऊज शिवायला आलाच पाहिजे. आता डीपनेकमध्ये आणि बोटनेकमध्ये काय फरक असतो, काय मापांचे बदल असतात, हे सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. व्हिडिओ अगदी कुठेही स्किप करायचा नाही आहे, थोडासा मोठा आहे, म्हणजे तरी पण 18 मिनिटाचा फक्त आहे. तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करायचा नाही, अगदी शेवटपर्यंत बघायचं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आता फ्रंट डीपनेक असणार आहे आणि बॅक बोटनेक असणार आहे. तर हे आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते पण डायरेक्ट अस्तरवरती ते आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. आता खालच्या साईडने मी इथं एक लेवलमध्ये करून घेतलेलं आहे. पूर्ण इथं 1 मीटर अस्तर आहे. आता इथं बघा, मला उंची हवी आहे 14 इंच तयार, तर इथं मी 15 इंच घेणार आहे. पण बोटनेकमध्ये कमीत कमी पाव ते अर्धा इंच उंची एक्स्ट्रा हवी असते, जेणेकरून बोटनेक ब्लाऊज उंचीला छान दिसतो. तर त्यासाठी आपल्याला अजून इथं थोडीशी पाव इंच, म्हणजे अर्ध्यातला अर्धा इंच उंची वाढवायची आहे. तर मी इथं 5.5 इंच तरी उंची मी इथे टाकणार आहे. कमी जास्त होते. ठीक आहे. आता बघा, 14 इंच प्लस 1 इंच घ्यायचे आपल्याला त्यामध्ये. तर आता हे आपण 15 इंच केलं, पण आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं, त्यामुळं मी इथं 15च्या थोडं जास्त केलं. ठीक आहे. 15.25 इंच केली. त्यानंतर शोल्डर. आता आपण अंगावरती कसं घ्यायचं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता शोल्डरचं आपल्याला पाहिजे होतं पूर्ण 15, त्याचं निम्म आपण केलं. आपल्याला 7.5 इंच शोल्डर टाकलेलं आहे. 32 साईज ब्लाऊज आहे त्यासाठी. आता इथं साईजनुसार कमी जास्त होऊ शकतं. गळा रुंदी आपण इथं 3.5 टाकलेली आहे आणि गळ्याची उंचीसुद्धा 3.5 टाकलेली आहे, बोटनेकची बॅकनेकची. आता बघा, तुम्हाला परत एकदा दाखवते. आता इथं थोडंसं तुम्हाला वाटलंच की बाबा गळा रुंदी वाढवायची. आता तुमचा जो पाठ रुंद भागा असेल, 16 इंच तुम्ही शोल्डर असेलच आणि तुम्हाला तितकंच घ्यावं वाटलं, तर तुम्ही इथं गळ्याची रुंदी थोडीशी इथं पाव इंच वाढवू शकता. आता इथं मुंडा. आता बऱ्याच ताईंनी मला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ताई तुम्ही मुंडा नाही सांगितला, पण साईजनुसार तुम्हाला इथं मुंडा घ्यायचा आहे. आता बघा, 7 इंच मुंडा घेतलेला आहे मी इथं. 32 साईजचं ब्लाऊज आहे, 7 इंच घेऊ शकता. 34 साईजला पण 7 इंच घेऊ शकता आणि 36 साईजला पण 7 इंच मुंडा घेऊ शकता. 36च्या पुढे 7 इंचच्या 7.25 असं कमी जास्त होऊ शकतं. मी तुम्हाला एखाद्याच मापाचा चार्ट देते. पण आता बघा, आता इथं काय करायचं आहे आपल्याला, मी तुम्हाला परत समजावून सांगते. बोलत बोलत थोडंसं माझं पुढं गेलेलं आहे. ठीक आहे. बघा, आता इथं आपण मुंडा घेतला. मुंड्याच्या आतमध्ये येऊन आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायचं आहे. त्यानंतर छातीचा भाग टाकायचा आहे, त्यानंतर शिलाई मार्जिंग, आणि त्यानंतर आपलं ते मुंड्याचा आकार द्यायचा आहे. ठीक आहे. आता मुंड्याच्या आतमध्ये आपण अर्धा इंच का आलो, तर मी ते तुम्हाला सांगते. कारण जे मुंड्यामध्ये घोळ येतो बोटनेक ब्लाऊजमध्ये ते येणार नाही. ठीक आहे. आता बघा, अशा पद्धतीने आता आपण कमरेचा 4था भाग टाकला आहे. शिलाई मार्जिंग 1 इंच टाकले बॅकनेकच्या टक्ससाठी आणि 2 इंच आपलं 1.5 ते 2 इंच आपलं जे शिलाई मार्जिंग फिटिंगसाठी असतं ते. ठीक आहे. आता हे झालं आपलं बोटनेकचं, बॅक बोटनेकचं मार्किंग. आता परत एकदा व्यवस्थित तुम्हाला मी समजावून सांगते. तर बघा, आता इथं आपण गळा रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच, गळ्याची उंची घेतलेली आहे 3.5 इंच आणि मार्किंग केलेलं आहे. ठीक आहे. आता इथं जर तुम्हाला इथं बॅकनेकला हे करायचं असेल, पॅटर्न द्यायचा असेल, एखादा तुम्हाला डिझाईन करायची असेल, मध्ये आकार वगैरे द्यायचा असेल, तर तिथं आपल्याला काय करायचं आहे, तिथं आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिंग सोडून द्यायचं आहे. कारण जिथं आपण गळा हे करतो, पलटी करतो, तिथं अर्धा इंच जातं आणि खालच्या साईडला अर्धा इंच जातं. आता हे इथं मी काय केलेलं आहे, शोल्डरला उतार का दिलेला आहे. आता इथे शोल्डरला उतार का द्यायचा, तर बोटनेक ब्लाऊज खांद्यावरती व्यवस्थित बसावं म्हणून इथं आपल्याला पाव इंच असा उतार द्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं बॅकनेकचे टक्स पण लगेच पॉईंट काढून घेऊया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बॅकनेकचा टक्स आपल्याला अर्धा इंचचा घ्यायचा असतो, मिळता वरती यायचा असतो आणि पाव इंच शिलाई मार्जिंग धरायचं असतं कपड्याचं खालच्या साईडला. तर बघा, आता इथं मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित समजावून सांगते. आता आपण जी शोल्डर घेतलं होतं
आता इथं पूर्ण शोल्डर इथं आलेलं आहे 4 इंच. ठीक आहे, अर्धा इंच दोन्ही साईडला गेलं तर आपलं 3 इंच शोल्डर तयार येतं. त्यानंतर आपण इथं बघा मुंडा घेतलेला आहे 7 इंच, आतमध्ये अर्धा इंच आलो, आकार दिला आणि छाती आपली 32चा चौथा भाग 8 इंच टाकलेली आहे. ठीक आहे, आणि मुंड्याचा आकार दिलेला आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. आता आपण हे तर शिकणारच आहोत, पण तरीसुद्धा मी तुम्हाला एखाद्या दिवस लाईव्ह हे ब्लाऊज कटिंग व्यवस्थित दाखवत जाईल, म्हणजे तुमचे छोटे मोठे पॉईंट हे करत जाईल, लक्षात येत जाते. ठीक आहे, आता खूप सुंदर पद्धतीने हे आपण केलेलं आहे. आता आपल्याला हे काय करायचं, बॅक नेक ठेवून फ्रंट नेक आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आता ही फ्रंट नेकचे कटिंग करायची पद्धत खूप वेगवेगळी आहे. बऱ्याच पद्धती आहेत, मी वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग करते, पण तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत एक सांगते. त्यावरून तुम्ही बोटनेकसुद्धा कटिंग करू शकता किंवा त्या बोटनेकमधून तुम्ही डीपनेकसुद्धा करू शकता. ठीक आहे, आता बघा अगोदर इथं एक साईडचं अस्तर खालीवरी होतं, ते मी व्यवस्थित अगोदर इथं ठेवून घेते आणि ते बाकीचं एक्स्ट्राचं अस्तर आहे ना ते कट करून घेते. ठीक आहे, म्हणजे कसं प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे. कारण जर खालचा जे लायनिंगचा भाग असतो कमरेचा, तो जर खालीवरी झाला तर मग कुठेतरी ब्लाऊज फिटिंगमध्ये लूज होतो. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं सरळ. आता बघा, आता इथं काय करायचं आपल्याला, अगोदर मी इथं पार्ट बघते कुठं काय ॲडजस्ट होईल, कारण आपल्याला बाही पण कटिंग करायची आहे आणि ती पण मोठी बाही असल्यामुळं आपल्याला थोडासा कपडा इथं कमी पडतो. तर बघा आता इथं काय करते मी, जसं आहे बॅक पॅटर्न तसाच ठेवून द्यायचा आहे. फक्त आपल्याला कुठे वाढवायचं आहे, इथं अगदी थोडंसं 1/2 इंच वाढवायचं आहे. ठीक आहे, 1/2 किंवा अर्धा इंच तुम्ही इथं वाढवू शकता समोरच्या साईडला, जे बंद बाजू आहे ती. ठीक आहे, आता तिथं 2 भाग होणार आहेत आपले, कारण फ्रंट साईडला हुक असणार आहेत आणि जसं आहे बॅक पॅटर्न तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथं मार्किंग केलं आपण, इथं आपल्याला इथं गळ्याच्या तिथं गळारुंदी घेतली, तिथं आपल्याला थोडंसं वरती मार्किंग करायचं, म्हणजे गळारुंदी आपल्याला लक्षात येईल. आता तुम्हाला हे जसं आहे तसंच इथून तुम्ही डायरेक्ट बोटनेक कटिंग करू शकता. आता इथं बोटनेक ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही पण बोटनेक असलेलं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण व्हिडिओ आहेत. आता आपल्याला इथं करायचं आहे डीपनेक. आता इथं आपल्याला डीपनेक करायचं, तर बोटनेकपासून डीपनेक कसं करायचं ते तुम्हाला सांगते. बघा अगोदर मी तर गळा इकडच्या साईडकडून गळारुंदी 2.5 घेतली. शोल्डर मी जेवढं आहे बोटनेकचा आपल्याला बॅकनेकचं तयार झालेलं तेवढं टाकले आणि त्यानंतर तिथून आपला मुंडा टाकला. आता मुंडा तर आपल्याला बॅकला जेवढा घेतला तेवढाच फ्रंटला सुद्धा घ्यायचा, जेणेकरून खालीवरी होणार नाही. आणि अशा पद्धतीने इथं मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपलं झालं आता तेवढं. आता इथं काय करायचं आपल्याला, इथं आपल्याला फ्रंटला थोडासा डीप पाहिजे असतं. आता 4च्या आतमध्ये असला तर आपला बोटनेक झाला असता, पण आता इथं फ्रंटला आपलं इथं डीप नेक पाहिजे. तर इथं 6 इंचचा मी गळा घेतलेला आहे. तर बघा, आणि त्यानंतर आकार दिलेला आहे. आता इथं 6 इंचचा गळा घेतला, तर आता आपल्याला इथं काय करायचं ते तुम्हाला सांगते. आता इथं मुंडा तुम्ही आतमध्ये आलात तरीसुद्धा तुम्हाला इथं मुंड्याला काय करायचं, शोल्डर आपल्याला जेवढं तेवढंच राहून द्यायचं आहे, कारण शोल्डर आपल्याला नंतर कमी पडतं. आता वरून खाली 10 इंच यायचे, 10.5 इंच यायचे सॉरी, तिथं मार्किंग करायचे. लूकपट्टीच्या तिथून आतमध्येच 4 इंच यायचे आणि आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे, आता बघा इथं मी 1.5 इंचाचा टक्स घेणार आहे. आता इथं अशी तिरकी लाईन मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने थोडंसं असं. ठीक आहे, आणि आता इथं आपल्याला 2 पॉईंट काढायचे आहेत. तिथं तुम्ही दोन्ही पॉईंट कोणते पण इथं आकार देऊ शकता. इथं एकदम मध्येतून पण इथं एक पॉईंट येतो अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि आता इथं अजून एक पॉईंट असतो, तो एक द्यायचा, म्हणजे तुमच्या थोडंसं मध्ये तिथं तुमचं कट केलं जाणार अशा पद्धतीने. बघा आता इथं तुम्हाला ह्यातला कोणताही पॉईंट तुम्ही इथं कट करू शकता, पण शक्यतो तुम्ही इथं वरचा पॉईंट कट करा. आणि जे आपल्या तिथं कट करण्यात जाणार आहे, जॉईन करण्यात जाणार आहे, ते आपल्याला मुंड्याचं पुढं वाढवायचं आहे. इथं मी पुढं वाढवलं, बघितलं. आता इथं आपलं जे टक्स पॉईंट जाणार आहे, जसं की प्रिन्सेसचा कट आपण 1.5 इंच घेतला टक्स, ते आपल्याला 1.5 इंच पुढं वाढवायचं आहे. ठीक आहे, आता हेच आपल्याला वाढवलेलं पुढे कामाला येणार. म्हणजे काय होणार की इथं कट झालं की ते तिथं आपल्याला वाढवता येणार, म्हणजे मिळणार आणि कमरेला कमी पडणार नाही. आता इथं जर उंची आपली भरपूर असली तर आपल्याला हुकलूकपट्टी खूप मोठी वाटते. मग काय करायचं, इथं छोटासा आडवा टक्स द्यायचा, मी जी इथं की दिला आहे. आणि जे आपलं अगोदर मागच्या मुंड्याचं मार्किंग होतं ते व्यवस्थित पुसून घेतलं, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन हे बाकीचे मार्किंग मी तुम्हाला डार्क केलं.
आता इथं बघा शोल्डर आता खूप मोठा आहे, ठीक आहे. हे प्रश्न तर प्रत्येक जणीला पडतो. आतमध्ये ही शोल्डरच्या तिथं आपल्याला जिथं बाही आपण जोडली तिथं आपल्याला फुगा येतो कधी कधी शोल्डरला, तर तिथं फुगा नाही यावा म्हणून थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आतमध्ये, जेणेकरून ते शोल्डर व्यवस्थित परफेक्ट बसतं, ठीक आहे. आता इथं आपण काय करूया, जे गळारुंदी आपल्याला इथं 2.5 इंच घेतलेली आहे, जर तुम्हाला इथं गळारुंदी थोडीशी नॉर्मल वाढवायची असली तरीसुद्धा वाढवू शकता, कारण इथं बोटनेक ब्लाऊज आहे त्यासाठी. बॅकने बोटनेक असल्यावर चालतं. तर आता इथं थोडीशी मी इथं वाढवली आहे. आणि आता आपल्याला इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे. मी आता इथं गळ्याचा शेप देण्यासाठी ही वाढवलेली आहे शक्यतो. बघा आता इथं तुम्ही इथं पुढच्या प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल किंवा 4 टक्स असेल तर तुम्ही इथं पुढच्या गळ्याला कुठलाही आकार देऊ शकता, फक्त कटोरीला देता येत नाही, बाकीचे आपण इथं आकार देऊ शकतो. आता इथं मी इथं पान आकार थोडासा शेप दिलेला आहे, किंवा पंचकोनी दिला, पान दिला तरी चालतो, चौकोनी कुठलाही, ठीक आहे. मी इथं पानगळा दिलेला आहे. आता इथं पानगळा वगैरे पलटी करून घेणार आहे मी नंतर शिवताना. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते व्यवस्थित डिटेलमध्ये सगळं समजेलच. आता बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, इथं अगोदर शोल्डर, मुंडा आणि साईडने कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं पूर्ण कटिंग करून घेऊयात आपण, आणि त्यानंतर आपल्याला इथं प्रिन्सेसची कटोरी, आता मी वरचा पॉईंट घेणार आहे. आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथं खालचा पॉईंटसुद्धा कट करू शकता, कारण पप छान येतो, पण मला एवढा काही पप लागत नाही म्हणून मी वरचा पॉईंट कट करून घेतला, ठीक आहे. त्यानंतर बघा आपण गळ्याचं लगेचच कट करून घेऊया. आणि जे आता इथं आपण 1/2 इंच वाढवलेलं आहे ते कशासाठी, तर ते आपल्याला हुकलूक पट्टीमध्ये जाणार आहे पुढच्या साईडने, ठीक आहे. जर तुम्ही बॅकने हुक करत असाल तर बॅकने सुद्धा आपल्याला तिथं अर्धा ते 1/2 इंच वाढवायचे एक्स्ट्रा. आता बघा इथं आपले तिन्ही पण पार्ट व्यवस्थित कट करून झालेले आहेत, म्हणजेच काय तर फ्रंटचे आपले 2 पार्ट, प्रिन्सेसची कटोरी आणि साईड पॅटर्न, आणि त्यानंतर बॅक पॅटर्न, हे आपल्याला तिन्ही पार्ट मिळालेले आहेत. आता फक्त एकच कट करायचं आहे, ती म्हणजे बाही. आता इथं बॅक नेक आहे, बॅक बोट नेक आहे, ते लिहून घ्यायचं. बॅक आहे, हे फ्रंट आहे, फ्रंटचा भाग आहे, पण इथं ही प्रिन्सेस आहे, ठीक आहे, ते पण लिहून घेऊयात. आता इथं तुम्हाला जे काही बॅक नेकला गळा टाकायचा आहे ते तुम्ही इथं तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता, किंवा कस्टमर जसा हवा आहे तसं तुम्ही इथं बनवून देऊ शकता. आता इथं गळ्याचं पॅटर्नसुद्धा बॅक नेकला मी करणार आहे, ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ते सुद्धा शेअर करणार आहे, ठीक आहे. आता बघा, बाहीसाठी आपल्याला खूप थोडा कपडा उरलेला आहे आणि त्यात आपल्याला इथं पपबाही बनवायची आहे. तर काय करायचं आहे मी ते तुम्हाला सांगते. थोडंसं ॲडजस्टमेंट इथं आपल्याला करायला लागते. तर अशा पद्धतीने मी इथं थोडंसं अगोदर जॉईंट करून घेते सगळे पार्ट, आणि 4 फोल्डमध्ये आपल्याला इथं कपडा करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं छाती आहे 32 इंच, 32चा चौथा भाग 8 इंच, 8 इंच प्लस आपल्याला अर्धा इंच, म्हणजेच आपल्याला 8.5 इंचची इथं घडी टाकायची आहे. आता इथं घडी टाकताना इथं मी थोडंसं वरती घेणार आहे, तिथून आपल्याला 3 इंच आतमध्ये यायचे, म्हणजे बरोबर आपल्याला मुंडाखोली सापडते. त्यानंतर 2.5 इंच आतमध्ये यायचे मुंडाखोलीसाठी, किंवा 3 इंच. त्यानंतर एक 3 इंचवरती एक मार्किंग करायचं, एक 2 इंचवरती करायचं, आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे. आता आकार देताना इथं थोडंसं आपल्याला इथं कपडा थोडासा जे कटिंग केलेलं आहे ना त्यामध्ये जातो आहे, पण तिथं आपल्याला जॉईंट द्यायला लागेल नंतर, चालतं आहे थोडंफार असं आहे तसं, कारण आपल्याला इथं कपडा कमी पडतो आहे. नाहीतर मग तुम्ही इथं दंड घेराच्या तिथं जॉईंट देऊ शकता, आणि वरतून जसं आहे तसं तुम्ही इथं कटिंगसुद्धा करू शकता. आता इथं बघा, दोन्ही पण साईडला इथं मी जॉईंट दिलेला आहे, मग देणार आहे ते तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, सॉरी. आता इथं पप भाई करायची आहे. पप भाईसाठी इथं वरती मी 2.5 इंच वाढवले, आणि जे आपण मागच्या आकाराची सुरुवात 3 इंचाच्या पुढं करतो, त्याच 3 इंचाच्या वरती आपल्याला जे पप घेतलेला आहे आपण तेवढंच वाढवायचं आहे. मी परत एकदा सांगते बघा, इथं 3 इंच मार्किंग केलं, 3 इंचवरती मी 2.5 इंचवरती पपसाठी वाढवलं, म्हणजे जे आपण चुन्या खांद्यावरती टाकतो त्यासाठी आपल्याला इथं कपडा वाढवायचा असतो, जरी त्याला तिथं पप भाई म्हणतात. आणि आता सध्या ती ट्रेंडिंग बाही आहे, तर तीच तुम्हाला मी इथं दाखवते. बघा, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, पण बऱ्याच टाईप कमेंट करतात आणि मग विचारतात, त्यासाठी म्हटलं चला आता ही ब्लाऊज पूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवायचंच आहे, तरी छोटंसं पॉईंट पण तुम्हाला दाखवून घ्यावा. तर बघा, त्यानंतर दंडघेर टाकला आहे, शिलाई मार्जिंग टाकलं आहे, याचं मार्किंग करून घेतलं आहे. आता इथं मार्किंग करून घेतलं, आता इथं आपण कटिंग करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने आता कटिंग करताना सुद्धा लक्ष देऊन इथं कटिंग करायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला इथं वरती थोडंसं
उंच आकारामध्ये कट करून घ्यायचं, जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं. ठीक आहे. आता इथं पुढचा आकाराचं सुद्धा आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं बॅक आणि फ्रंट कोणाकोणाला नाही समजून येत तर इथं थोडंसं आपल्याला हे करायचं, टिक करून घ्यायचं आहे. आणि जे काही इथं कट आहेत ना तिथं आपल्याला थोडेसे जॉईंट द्यायचे आहेत. तर इथं मी कपडा टाकून ठेवते म्हणजे लक्षात राहील की आपल्याला इथं जॉईंट द्यायचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला थोडासा, आणि इथं पुढच्या साईडला तर एवढं नाही आहे, पण मागच्या साईडला थोडासा कट आहे आणि पुढचा आकार व्यवस्थित असा जॉईंट करून घ्यायचा. आता पुढच्या म्हणजे छान असं खोलगटा जॉईंट केल्यानंतर फुगा आपला पुढे येत नाही, फुगा अगदी खांद्यावरती बरोबर राहतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं बाही पूर्ण फोल्ड करायची आणि व्यवस्थित मध्ये कट मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला लक्षात येतं बाही जॉईन करताना. त्यानंतर आपल्याला हुकलूक पट्ट्या हे जे काही अस्तर उरलेलं असतं त्याच्या हुकलूक पट्ट्या काढायच्या, काही बॉटम पट्ट्या काढायच्या. अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं पट्ट्या काढून ठेवायच्या. मध्ये शिवताना ब्लाऊज आपल्याला वेगळ्या पट्ट्या हुडकायची गरज नाही पडत. आता त्यानंतर आपण घेऊयात ब्लाऊज पीस. आता ब्लाऊज पीस घेतला आहे आपण. आता त्यानंतर एक साईडनेच याला काट आलेले आहेत बाहीच्या, आणि हे नारायणपेठ साडीवरचा ब्लाऊज आहे. तर हे म्हटलं आता चला तुमच्याशी कटिंग करायचंच आहे तर तुमच्याशी पण शेअर करून घ्यावा. आता हे ब्लाऊज पीस आपण व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेलं आहे. बंद बाजू माझ्याकडं आहे आणि हे अगोदर आपण बाहीचं ठेवून घेतलं. त्यानंतर आता कुठला पार्ट आपला कुठं ॲडजस्ट होते ते पण लक्षात घ्यायचे. आता हे बंद बाजू आहे तर बंद बाजूकडूनच आपल्याला हे बॅक पॅटर्न ठेवायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला फ्रंट पॅटर्न ठेवून घ्यायचे आहेत, कुठे काय बसतील बघायचे आहेत. त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी इथं प्रिन्सेसची कटोरी ठेवली आहे. पूर्ण पार्ट आपण व्यवस्थित ठेवून घेऊयात आणि एकदम तुम्हाला मी समोरासमोर इथं कटिंग करून दाखवते. बघा अगोदर मी आता इथं मस्त असे पार्ट ठेवून वगैरे घेतले, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेत. आता मी लगेच तिथं कटिंग वगैरे करून घेते. तर अशा पद्धतीने मी आता व्यवस्थित ठेवून घेतले. आता मी इथं कटिंग करून घेते. तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही इथं व्यवस्थित अगोदर ठेवून घेतला तर इथं बराच इकडून तिकडून कपडा उरते. ते कपडा उरलेला असतो ना त्याचा तुम्हाला डिझाईनचा सुद्धा उपयोग होतो. जसं की आपण वेगवेगळे पोटली बटन बनवतो, वेगवेगळे लटकन, ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आता इथं मी सगळं अगोदर बाहीचं कटिंग करून घेतलं. आता इथं मी बॅक पॅटर्नचं पण कटिंग करून घेते. आणि अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. आता इथं थोडे तुम्हाला मापानुसार कमी जास्त चेंजेस होऊ शकतात, पण आता इथं चेंजेस फक्त आपले पूर्ण माप जसे आहे तसेच घ्यायचे. फक्त मुंडा किती टाकावा, किती साईजला ते कळत नाही आहे. तर बघा मी तुम्हाला परत एकदा सांगते. आता जर तुमचा ब्लाऊज 28 आणि 30 साईजचा असेल तर तुम्ही इथं मुंडा 5.75 इंच टाका किंवा 6.5 इंच टाकला तरी चालतो. आणि जर तुमचं माप 32, 34 आणि 36 असेल तर 7 इंचाचा मुंडा टाका. आणि त्याच्या पुढचं असेल तर पावणे असं म्हणजे जास्त थोडं 7.25, 7.5 असे थोडं तुम्ही इथं वाढवू शकता. तर साईजनुसार इथं मुंडा बदलतो, साईजनुसार शोल्डर बदलतं. शोल्डर तर शक्यतो तुम्ही कस्टमरच्या अंगावरतीच घ्या आणि त्याचं निम्मं तुम्ही करून टाकत जा. तर हे दोनच मापं आपल्याला खूप जास्त गरजेचे असतात. जसं की बोटनेक ब्लाऊजमध्ये ते 2 मापं शोल्डर आणि मुंडा व्यवस्थित बसला तर कुठेच ब्लाऊज खेचणार नाही, ओढणार नाही, अगदी परफेक्ट अंगावरती ब्लाऊज बसतो. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तर समजल्यात. आता डीपनेक तर तुम्हाला व्यवस्थित कटिंग करता येत असेल, पण बोटनेक येत नसेल तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात घ्यायला हव्यात. आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत बघायला हवा आहे, जो काही तुम्हाला लक्षात येतो. तर पुढचा व्हिडिओ ह्याच ब्लाऊजचं पूर्ण शिलाई बघणार आहोत, कसा शिवायचा काय आहे. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. भेटू नवीन